तत्कालीन त्यांनी आदरणीय पालकमंत्री महोदया तत्कालीन असणाऱ्या आणि आजच्या मंत्री असणाऱ्या आदरणीय पंकजाताईंनी माझं नाव घेतलं की आताचे असणारे माझ्या विरोधातले उभा राहिलेले निवडून आलेले खासदार त्यांचा सुद्धा त्याच्या संबंध आहे असं जर कुठं दिसलं, पण मी विनम्रपणे असं सांगेल की त्यांची ही जी बाईट झाली ती खूप दिवसापूर्वी झाली, पण ती आज व्हायरल कोण करते का करते मला माहित नाही. ज्या क्षणाला त्यांची बाईट झाली त्याच्या एक अर्ध्या तासानं असेल मला त्यांचा फोन आलेला, निवडणुकीच्या नंतरचा तो पहिला फोन, आणि त्या फोनमध्ये त्यांनी सांगितलं मला की बाप्पा मी तुमचं नाव घेतलं चुकून, तुम्ही त्यावेळेस नव्हतात पण माझी चूक झाली, तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्ही स्पष्टपणे सांगा. म्हणून मी आज त्याचा स्पष्ट खुलासा करतो की ते मी तुमचं नाव घेतलं, तुम्ही त्यावेळेस पदावर नव्हतात. ठीक आहे, आता त्यांनी घेतलं, आता चुकून घेतलं म्हणलं तर मग मी त्यांना आपण पण काय म्हणजे एवढ्या मन मोठं करून जर त्यांनी मला सांगितलं असं की चुकून मी तुमचं नाव घेतलं तर मी काय लपवलं पाहिजे. माझी चर्चा झाली तर खुलेआमच म्हणणार, मला फोन आलता डायरेक्ट माझ्या फोनवर आलाय, त्याच्यामुळे मी चुकून बोलायचं काय करणार. तेवढा मला फोन आला, त्याच्यानंतर बी नाही ना अगोदर बी नाही ना आता काही नाही, तर ते फोन आल्याच्या नंतर पण त्याचा राहिला विषय तुमचा मूळ मुद्दा की जी बिंदू नियमावलीच्या डावलूनच हे शिक्षक आलेले आहेत, पण त्याचं रेग्युलाइज करायचं काम सुद्धा आदरणीय पंकजाताईंनीच केलेलं आहे. त्याचा परिणाम काय झालाय तर त्याचा परिणाम असा झालाय की त्या बिंदू नियमावलीपर्यंत हे रेग्युलाइज झाले, म्हणजे तुमच्याकडे जागा आज रिक्त नाहीये, पण बिंदू नियमावलीप्रमाणे ज्या लोकांवर अन्याय झालाय तर हे लोक 100 आहे आणि ते लोक कमी आहे. पण जर टोटल जिल्ह्याचा विषय बघितला तर तो टोटल विषयामध्ये लोक 100 दिसत नाही. त्याच्यामुळं ओपन कॅटेगरीच्या लोकांवर अन्याय आहे, 100% खरं आहे. ओबीसी कॅटेगरीच्या सुद्धा लोकांवर थोडाफार अन्याय आहे, पण ओबीसी नाही झालं ते ओपनवरच जास्त अन्याय होतोय, तर हे मान्यच आहे. मग ह्याला रेग्युलाइज करायचं काम तिथून सोडले होते, तिथून ते सुटले होते, त्यांना ते मायबाप त्यांची पण जनता जनार्दनच आहे ना ते सगळे. म्हणजे या लोकांना कुठलेही असो कुठल्या समाजाचे तिकडूनही सुटले, मग त्यांना रेग्युलाइज करणं त्यांचं त्यांनी केले रेग्युलाइज. आता ते झालं, ही शिक्षकाचा विषय झाला, शिक्षकाचं त्यावेळेस जिल्हा परिषद झालं. पण माझं म्हणणं आहे की बीड जिल्ह्यामध्ये आणखी पोलीस यंत्रणेत सुद्धा असं आहे, ते कोणी केलं, ते काय झालं, ते कुठल्या काळात झालं, तलाठीमध्ये असं आहे. आता ते पंचायत समितीला काहीतरी लोक भरायची, ही काय ती नाही हा काय पीठ तर ती भरताना 43 लोक एकाच प्रभागातली, 3 दुसऱ्या प्रभागातली. असं कसं होत आहे. हे सुद्धा कुठंतरी म्हणजे थांबलं पाहिजे नाही करणार, आणि पुन्हा कुणीतरी म्हणणार की असं झालं तसं झालं. त्याच्यामुळे मग तो पुन्हा आणखी कॅरेक्टर होणार का नाही, या सगळ्या गोष्टीमुळे थोडस ते पण विषय आहे. त्याच्यामुळे बिंदू नियमावलीच्या प्रमाणे ही बिंदू नियमावली डावलूनच हा कार्यक्रम शिक्षकाचा झालेला आहे, ते मला मान्य, पण ती मी केलेलं नाही, म्हणजे माझ्या काळात झालाच नाही. जर कुणी सिद्ध करून दिलं की बजरंग सोनवणे सभापती असताना एक सिंगल शिक्षक मी आणलाय तर बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून विनम्र या जनतेचे सर्वांची माफी मागून राजीनामा दिला. बाप्पा, बीड शहरात नगरपालिकेने घाणीचं साम्राज्य केलेलं आहे. आपण गेल्या 8 दिवसापासून सणसुदी चालू आहे, पाडवा गेला, रमजान गेले, आता जयंती आहे, महावीर जयंती झाली. शहरामध्ये कचरा म्हणजे आता तुम्ही बघू शकता. माझे हात जोडून तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, मायबाप सरकारला सांगा. आमचं ज्यावेळेस मागे सरकार होतं त्यावेळेस म्हणायचे की ही कोर्टात प्रेझेंट करत नाहीत. महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जोपर्यंत निवडणुका होणार नाहीत तोपर्यंत काय कुणाला याच्याला अधिकारशाही झाली. आणि आता बीडच्या शिव मॅडम साठी काय बोलावं, विनम्र आमच्या ताई साहेबांनी बीडचं बघावा जरा उघड्या डोळ्याने, ते बघत नाही, त्याला मी काय बोलू. खासदार म्हणून मी त्यांची एकदा एक बैठक घेणार आहे, आणि त्या बैठकीत काय ते सांगतात त्याच्यानंतर आपण बोलू. मी दिशा कमिटीमध्ये त्यांना विचारतोय, पण ते काय ते एक दिवस झालं की दुसऱ्या दिवशी त्यांचं काय कोण कसं पाठराखण होते मला माहित नाही. पण बीडच्या बाबतीत मी संवेदनशीलतेनं आहे. बीड म्हणजे जिल्ह्यामधून बीडच्या शहरामधून नदी पण जाते, त्याच्यामुळे त्या नदीच्या बाबतीत सुद्धा आम्हाला जी काय केंद्रातून एक आहे विषय त्याच्यातून मी पैसे त्या नदी सुधार योजनेसाठी आणणार आहे. बीड मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांच्याकडून कामा आडवाआडवीचा विषय बऱ्याच वेळा केला जातो, तशा पद्धतीने समोर देखील आले. विशेष काही ज्या कंत्राटदार आहेत त्यांना ती कामं देण्याचा त्यांचा आग्रह असतो असं देखील बोललं जातं. तुमचं काय वस्तुस्थिती? हे बघा, कुणीही राजकीय नेता असो, माझी हात जोडून विनंती आहे की प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनी उद्घाटन सुद्धा करावेत, प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनी सगळं करावं. अधिकाऱ्यांना सुद्धा तुमच्या माध्यमातून विनंती करणार आहे की प्रोटोकॉल सोडून काही करू नये. आणि जर कुणी एखादा पुढारी, एखादा राजकीय मंडळी कुणाला धमकावत असेल तर त्याला कुणीही बीड जिल्ह्यातल्या कुणी घाबरायचं नाही. त्याच्या पाठीमागे बजरंग सोनवणे खासदार आहे. कुणीही बीड जिल्ह्यातला कुठलाही आमदार असून कुणीही असो, मी त्यांच्या पाठीमागे उभा राहील. आणि कुणी जरी धमकावलं तर तुम्ही ज्या कामाविषयी बोलता ते काम नियमाप्रमाणेच होईल असं ओपन सगळ्यासमोर सांगतो.